नमस्कार मंडळी, स्वागत. मार्च महिना, रविवार 22 तारीख. आणि चला ब्लॉगची सुरुवात करूया. बरेच दिवस आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. चला तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. जे पण संकट आहेत माझ्या मागे लागलेले, ते परमेश्वराला मी एकच प्रार्थना करते की त्यांना खरंच शिक्षा द्यावी. अशा लोकांना त्रास देतात विनाकारण. चला असो, आजचा दिवस सगळ्यांना नक्कीच रविवार आहे, आनंदात सुखात समाधानात गेला असेल. आणि चला तर मंडळी, इथे पाहू शकता माझे ऑफिसचे कपडे सुकत घातले आहेत. आणि ही भांडी, आज आहे रविवार, तर आज मुलाची खास फरमाईश होती की मम्मी पनीरची भाजी बनव. तर पनीर भाजून घेतले आहेत आणि पनीर त्याला खूप दिवस खायचं होतं. तर म्हणलं चला, लहान मुलांना असं पौष्टिक लागतंच. तर अशा प्रकारे पनीरचं माझं चाललेलं आहे. म्हणलं त्यातल्या त्यात मी पनीरची भाजी करताना पनीर थोडे तेलामध्ये भाजून घेते, मग ते छान लागतात. नाही तर ते असे तुम्ही कसं बनवता पनीर नक्कीच कमेंट करून सांगा. तर आज आहे रविवार आणि आमच्याकडे बनली आहे पनीरची भाजी. थोड्या वेळाने ह्याला पनीरला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आम्ही शाकाहारी असल्यामुळे रविवारच्या आमच्या घरी व्हेजच असतं जास्त करून. मटण बिटन मच्छी बिच्छी नाही. तर पनीर जरा जास्तच झालं आहे पण असू दे. असं भाजून घेतलं आहे पनीर मस्तपैकी. तर आता शिजून झालं की ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत.